नमस्ते भावांनो. आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा आमच्या घरी. यावेळेस बिग प्लॅनिंग केलेलं आहे. रात्री म्हणजे खेळ वगैरे होणार आहेत. फर्स्ट टाईम म्हणजे मागच्या वर्षी तर नव्हतं, पण यावेळेस म्हणजे आमच्या कुटुंबाने जोरावर घेतलं की करणारच आहे. तर आज होल फायनली मजा येईल सगळ्या गोष्टीची. आणि मेन गोष्ट अशी आहे की सगळी एकत्र येतील. सगळी एकत्र आल्यावर जी मजा असते ना, ती मजा वेगळी असते. तुम्हाला पण माहीत असेल, तुम्ही कोणत्या तुमच्या फॅमिलीचं कुठे गेलं, ती एक सगळी एकत्र आल्यावर कशी मजा असते, ती एक मजा आहे ना. मी आज ती कॉलेजला पण नाही गेलो, कारण घरी पण काम होता आणि कॉलेजला पण आज सिलेक्शन होता. तर जस्ट एक कॉल केला आहे मी त्यांनाच. तुम्हाला आता व्लॉग शूट करायचं, पहिलेच एक कॉल करून ठेवलेलं होतं की जायचं आहे मला. तर ते बोला की उद्या आहे. मग चालेल, तो काम झाला. आता बघा तुम्हाला याच्यात एन्जॉयमेंट आणि सांगा काय म्हणजे मिस्टेक्स वगैरे असतील. मी ब्लॉगिंग करतो आहे, कुठली गोष्ट कशी होते, त्याचं काय बिगिनर आहे मी ना. तुम्ही बघणार आहे, तुम्हाला कसं कॉन्टेंट आवडते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. काहीच आता आल्या टाल घ्यायला, नानांच्या घरी आल्या. नाही, मनसू गेल्या आतमध्ये टाल आणायला. आज नवरात्रींचा पहिला दिवस आहे. मी डायरेक्ट इथूनच ब्लॉग स्टार्ट केले. आता कंटिन्युअसली ब्लॉग काढू शकता आपण ना. नानांचं घर काही आता टाल घेऊन आलो. आमच्या तिथल्या आरती चालू आहे, आरती करतो. शीघ्रं भागवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे. कुंडली कवरदा हरिटल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नाथ महाराज की जय. सबराधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. की जय. संतन की जय. सुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव. जगतगुरु तुकाराम महाराज की जय. माते की जय. जय मल्हार. आनंदाचा जय महाराज की जय. A few moments later. तर काय आरती झाला मी डायरेक्ट कल्याणला गेलो होतो. जाम पाणी पण बंद नको रिपोर्ट पण आहे. रिपोर्ट आणायचं होतं ना, त्याची दवाखान्यात पण गेलेलं होतं मी रिपोर्ट आणते. आता कधी सेलिब्रेशन नक्की सुरू आला तर 10-15 मिनिटं थांबायचं आहे एक गावातल्या ठिकाणी तिथं. मग आता तो तुम्हाला दाखवून. ओके, तर काहीच एक थोडासा विषय झाला. आता मी कल्याणच्या जस्ट घरी आलो ना. घरी बघता की आमची एक लाईन गेले, म्हणजे एक खांबला आहे ना, तो डायरेक्ट चालला. लाईट अख्खी गावातली गेलेले, सगळीकडे कालोख झालेले ना. मोस्टली 2-3 घरां त्यांची तर लाईट आहे ना. जो कार्यक्रम होणार होता तो मोस्टली आता नाही होणार. पाणी पण जाम पडत आहे ना, लाईट पण नाही. बघू आता, दाखवतो तुम्हाला. जर नसला तर ब्लॉग एंड, पुढचा डे 2चा ब्लॉग आहे. ओके ना. मी इंस्टावर थोडी स्टोरी ठेवल्या. कोणाला जे जे प्रॉब्लेम येतात ना, ते डायरेक्ट मला मेसेज करू शकता. ओके ना. फॉलोअर्स लवकर वाढवा आणि सबस्क्राईब पहिले. 2 hours later. तर काहीच लाईट तर गेलेलं आहे, तर सगळीजणं झोपायला गेलेलं आहे. तर मी पण त्याचा झोपायला. ब्लॉग इथेच संपवता. काही इंटरेस्टिंग नव्हतं या ब्लॉगमध्ये, एकदम बोरिंग ब्लॉग होता. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय. The next day. तर काहीच जो दिवस आहे दुसरा, आणि काल पण लाईट नव्हती ना, ॲज युजल आज पण लाईट नाही ना. आज अंशिकाचा बड्डे. हॅपी बड्डे अंशिका. थँक्यू सो मच. पार्टी तिथे जेवायला बनवायला घेतले आणि तिथे तालपत्री बांधली, कारण काल पाणी परत होता ना. अजून लाईट आली नाही, कधी येईल.
नाचते डीजेची सगळी व्यवस्था करायला लागेल. नाण्यांची मॅटर होता म्हणून माझा फोन पण स्विच ऑफ झाले. त्यामुळे सगळं दिवसाचा सकाळच्या कॉलेजला गेले त्यामुळे ब्लॉगच नाही शूट केला. आता डायरेक्ट रात्री डे 1चा नाही डायरेक्ट डे 2चा. ओके आलेला आता तो त्यांच्या गाईच. आता हरिपाठ पण झालेला आहे ना. आता सगळी जेवायला बसतील ना. मी लेट झालो कारण मी कल्याणला पण गेले ना. क्लास पण होता माझा त्यामुळे जामच लेट झाला. आणि आता वाराला जायला लागेल. चला मग आता वाराला. नाही तर लाईट अजून लाईट पण नाही आली. हरिपाठ झाला सगळा. आता सगळी जेवायला बसले. तर काय अजूनपर्यंत लाईट आली नाही. हरिपाठ झाल्यानंतर सगळी जेवायला बसल्या. अर्धे रिक्षांग घुसल्यान ना सेटअप बघा जुगाड. 2 रिक्षा लावल्यान तर 2 रिक्षांच्या फोकस चालू केल्या ना सगळी जेवायला. आम्ही आता रिक्षात बसलो. हा मग पुरं काय रिक्षा आहे. मग पुरं काय बोल ना. काय बोलू सांग ना. तुला काय बोलायचंय. व्यवस्था करत आहे. बघू शकतात मनाली गाडी चालवतो ना. अर्धी जण तिकडं बसल्या. बघू आता गरबा खेळतील. लाईट आल्या तर डीजे लावतील नाही तर नाही. तर काय आता लाईट आलेलं आहे आणि वारायला घेतलेलं. आता आम्ही बसतो जेवायला. तर काहीच आता जेवायला बसला. आता आम्ही जेवायला वारला तर आईस आम्हाला जेवायला वाटतील. गाईज इथं आता वरती लायटिंगा पण लावायचं आहे ना. मग चांगलं वाटतं नाचायला विचायला. वरती इथं लायटिंगा लावायला लागतील. त्यासाठी लायटिंग लावायचं प्लॅनिंग चालू आहे. कुठून जायचं वरती जायला गेलं तर स्लॅब. तर गाईज आता मनशू आणि मी स्लॅब आलेलो होतो लायटिंग लावायला. इथं सगळं वर्षाचं स्लॅबवरचं लायटिंग लावलं आहे. आता चालू करते बघा जाम लाईट. हे बॉक्स इथे जाऊन दे. चल स्लॅबवर ताकबत्ती टाकली. पाणी येतं म्हणून आता कधी होईल नवरात्रींची. वरवरच्या अशा सरळ लायटिंग का टाकल्या. आखा ग्रुप मध्ये यो याच्या मुलं आल्या का. गाई जो परसाद बघा. दांड्या बघा कसा खेळतो ना. असा विचित्र वाटत होता ना. खेळतो बघा ना कसा निव्वळ येड्यासारखं केलं होता ना. जेव्हा कॅमेरा त्यांनी बघला ना तर पलाला बघायचा. यो बघा एअरपड. ज्ञानचा इथं जुगार चालू आहे. तर काय जाते तर संगीत खुर्ची खेळणार आज सगळी. म्हणजे पहिले बाया लोक नंतर बारीक हे बघा रेडी झाल्या. अरे मम्मी खेळ ना तू पण. तसं नाही एक्स्ट्रा ठेव. 2-2 जणांचा ग्रुप बनवू. 2 ग्रुप करू आपण. 2 डिवाइड करू. दोघांची एक लास्टला जो फायनल पोहोचेल त्यांची दोघांची लावू. समजला का. हा मॅच महिलांसाठी. त्याच्यानंतर मुली तुम्ही एक साईड. गाणी थांबल्यानंतर बसा खुर्च्यांवरती. तोपर्यंत नाचत राहायचंय. 1 2 3 स्टार्ट.
अरे बस बस आताच्या राऊंड मध्ये 2 मेंबर आऊट झालेले, त्यांची नावा वाश्विन आणि आणि संगीताने या राऊंड मध्ये भाग झालेले आहेत. चला परत एकदा चालू व्हा. हारलेल्या मेंबरांनी साईडला नाचलं तरी चालेल. आता या राऊंड पासून फक्त एक मेंबर आउट होईल. 1 2 3 स्टार्ट. अबे साले अरे या राऊंडला कोणी बाद झालेला नाही. पोपट झालं पोपट. तुमच्यासाठी मी अभिनंदन. या संघात बाद झालेले आहेत ते वंदनीय. तुम्ही साईडला नाचून आनंद घेऊ शकता. चला एक गोष्टी मध्ये ना डिस्क देत जा म्हणजे समजला.